कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला अखेर ठाणे आणि कोल्हापूर पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली। याच प्रकरणात महिलेच्या भावाचा देखील सहभाग आढळून आला असून त्याला सुद्धा पोलिसांनी अटक केली। 26 वर्षीय महिला आणि तिच्या भावाला अटक केली असून दोघंही बहीण भाऊ हे चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावातील राहणारे आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली। मैत्रीचा बहाणा करत बहीण भावांनी आमदारांच्या संपर्कात येऊन नंतर अश्लील मेसेज आणि फोटो पाठवायला सुरुवात केली होती। आमदारांनी 2 ते 3 वेळा वेगवेगळ्या नंबरवरून ब्लॉक केलं होतं, मात्र तरीही अश्लील मेसेज सुरूच होते। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या प्रकरणासंदर्भातले अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। शेखर, नेमकं कधीपासून हे सगळं प्रकरण सुरू होतं? आता या दोघांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे, पुढची कारवाई नेमकी कशा प्रकारची असेल? विक्रांत, गेल्या अनेक दिवसांपासून आमदार शिवाजी पाटील यांना अशा पद्धतीचे मेसेज येत होते आणि सुरुवातीला त्यांनी मैत्रीचा बहाणा करत मेसेज केले होते। स्थानिक आमदार असल्यामुळे त्यांना प्रतिसाद त्या ठिकाणी दिला होता, केवळ मेसेजेसना। मात्र त्यानंतर वारंवार त्यांचे मेसेज जे ते वाढायला लागले। काही कालांतरानंतर अश्लील मेसेज आणि अश्लील फोटो देखील त्यांच्या मोबाईल पर्यंत येऊ लागले। आमदारांनी स्थानिक लोक आहेत त्यामुळे ब्लॉक देखील केलं होतं। 2 ते 3 वेळा त्यांनी वेगवेगळ्या नंबरवरून आलेल्या मेसेजना ब्लॉक केलं होतं। मात्र त्यांनी शेवटी कंटाळून 8 ऑक्टोबर रोजी या संदर्भातली तक्रार जी ती दिली आणि त्यानंतर तात्काळ पोलिसांनी 2 जणांना अटक केलेली आहे, ज्यामध्ये दोघा भावांचा समावेश आहे, श्यामल पवार आणि मोहन पवार अशी या दोघांची नावं आहेत। त्यांनी सुरुवातीला 10 लाख रुपयांची खंडणी देखील मागितली होती अशी माहिती मिळते आणि या सगळ्या अनुषंगाने आता पोलीस अधिक तपास करतायत। यांनी यापूर्वी देखील किती जणांना असं फसवलं आहे का, यांचा बॅकग्राऊंड नेमका कसा आहे, आमदारांना अशा पद्धतीनं हनी ट्रॅपच्या प्रकरणामध्ये फसवण्याचा प्रयत्न बहीण भाऊ करत असतील तर ते अतिशय गंभीर बाब आहे आणि म्हणूनच या सगळ्याचा तपास आता पोलीस करतील। या दोघांनाच अटक करण्यात आल्याची माहिती देखील आता मिळालेली आहे आणि त्या दृष्टीने आता पुढे जाऊन तपास कशा पद्धतीने होणार आहे या संदर्भात अधिकची माहिती काय खरी बाहेर येणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।